अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। यांनी आज माझा व माझ्या सहकाऱ्यांचा पदग्रहण सेवा सोहळा शपथविधीसाठी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो। तसेच आज मंचावर आमचे मार्गदर्शक माननीय बिपिनदादा कोल्हे, कोपरगावच्या प्रथम महिला आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे, युवा नेते विवेक भैया व आमच्या मार्गदर्शिका सौ रेणुकाताई कोल्हे यांच्या वतीने मी शिंदे साहेबांचं स्वागत करतो। साहेब, हा ऐतिहासिक क्षण होता की कोपरगावमध्ये प्रथमच भारतीय जनता पार्टीची नगराध्यक्ष व खाली मेजॉरिटी आलेली आहे। पक्षाने जी आम्हाला संधी दिली त्याबद्दल मी पक्षाचे व कोल्हे कुटुंबियाचे मी आभार मानतो आणि जनतेने जो आमच्यावर विश्वास दाखवला त्या जनतेचे मी विशेष आभार मानतो, कारण जनतेने विश्वास दाखवल्यामुळेच आज आम्ही आपल्या समोर उभा आहोत। आजचा हा पदग्रहण समारंभ हा सेवा शपथ सोहळा होता। तो पहिल्याच दिवशी मुख्य अधिकारी यांना मीटिंग मध्ये आम्ही पहिल्यांदा जे आम्ही 100 दिवसात 100 कामे जे लोकांना विश्वास दिला होता त्याच्यातले रुग्णवाहिका सुरू करणे, त्याचप्रमाणे शहरातील विकास कामांकरिता किंवा आपल्या कंप्लेंट्स करण्याकरता एक ऍप विकसित केलेलं आहे त्याचं लोकार्पण करून त्याचं कामकाज चालू करणे, नगरपालिकेतील नगराध्यक्ष व प्रत्येक प्रभागात सुकाणू समिती स्थापन करण्याची प्रक्रिया करणे, शहरातील समस्यांसाठी टोल फ्री नंबर चालू करणे, हे विषय आम्ही पहिल्या मीटिंग मध्ये पत्रिकेत घेत आहोत। त्याचप्रमाणे आम्ही जनतेला जो विश्वासनामा दिलेला आहे त्यातली सर्व कामे पूर्ण करणार आहोत। त्याकरता महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील, तसेच आपले सहकार्य लाभणार आहे आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून आम्ही तो विश्वासनामा पूर्णत्वास नेणार आहोत। साहेब, प्रामाणिक जर इच्छा असेल तर नागरिक सुद्धा सहकार्य करतात आणि सामाजिक जाणीव ठेवतात, त्याचाच आज मला प्रत्यय आला। कारण आमच्या शहरात ज्यावेळी आम्ही बघत होतो तर शहरात महिला आणि पुरुषांसाठी एकही स्वच्छतागृह नव्हतं आणि हा जो आम्ही विश्वासनाम्यात जो आम्ही विषय घेतलेला होता त्याला अनुसरून एक सामाजिक जाणीव ठेवत डॉक्टर किशोरजी नागरे सर जे डेंटिस्ट आहेत, ज्यांचं स्वतःचं क्लिनिक आपल्या एसटी स्टँड समोर आहे, त्यांनी स्वतःच्या हॉस्पिटल मधील महिला भगिनींसाठी स्वच्छतागृह महिलांसाठी खुलं करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तो नगरपालिकेकडे हँडओव्हर करण्याचा निर्णय घेतला आहे। त्याबद्दलही मी त्यांचे आभार मानतो। असा जर आदर्श प्रत्येकाने घेतला तर आपलं शहर स्वच्छ व सुंदर होण्यास फार काही वेळ जाणार नाही। त्यामुळे आपल्या सगळ्यांचं योगदान या शहराच्या विकासामध्ये आम्हाला लागणार आहे। हे सर्व सहकार्यांना घेऊन शहराच्या काय पालट करण्याकरिता आदरणीय विवेक भैयांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करणार आहोत आणि हा जो आम्हाला विजय मिळाला या विजयामध्ये शहरातली तर असतील त्याचप्रमाणे ग्रामीणच्याही सर्व पदाधिकारी आणि जनतेने जे मोलाचा सहभाग आणि आशीर्वाद दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि आपण सर्वजण उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्व नगरसेवकांच्या वतीने व वैयक्तिक मी नगराध्यक्ष पदाच्या याने मी आपल्या सर्वांचे आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।